अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकीत समोरासमोर दिसणारी दोन प्रमुख पॅनल प्रत्यक्षात एकाच विचारधारेचे असून त्यांच्यातील संघर्ष हा केवळ दिखावा असल्याचा गंभीर आरोप अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांनी केला आहे। गेल्या 10 वर्षात महामंडळाच्या कारभारात असलेल्या संचालकांनी चित्रपटसृष्टीच्या प्रश्नावर ठोस काम करण्याऐवजी अंतर्गत वाद आणि राजकारणातच वेळ घालवल्याचा आरोप त्यांनी केला। प्रस्थापितांची मुजुरी मोडीत काढून महामंडळ आणि सदस्यांच्या हितासाठी 8 अपक्ष उमेदवारांनी एकत्र येऊन संघ उभा केल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। या पत्रकार परिषदेला दिग्दर्शक अमोल भावे, निर्माता महादेव शिरोळकर, मानसिंग कदम, कला दिग्दर्शक उल्हास लांडगे या उमेदवारांसह अपक्ष संघाला पाठिंबा देणाऱ्या अभिनेत्री निर्मात्या भाग्यश्री देसाई या उपस्थित होत्या। अभिनेत्री स्मिता गोंदकर आणि शाहीद संभाजी भगत यांच्यासह अनेकांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा अपक्ष संघाच्या वतीने करण्यात आलाय। मतदार यादीच्या मुद्द्यावर बोलताना भाग्यश्री देसाई म्हणाल्या, मतदार यादी करताना जाणून बुजून आपल्याला मते मिळणार नाहीत असा संशय असलेल्यांची नावे वगळून मतदार यादी तयार करण्यात आली। मी स्वतः कित्येक वर्ष मतदार होते आणि आता माझे मत मिळणार नाही हे लक्षात आल्यावर माझे नाव मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। महामंडळासाठीच त्यांनी जमीन घेतली आहे, महामंडळाच्याच नावावर जमीन दिली आहे। विक्रम गोखले काय एवढे अज्ञानी नव्हते की मेघराज भोसलेंच्या नावावर जमीन घेतली, त्यांनी महामंडळालाच दिली जमीन, महामंडळाच्याच नावावर। परंतु जमीन आता घेतली त्यांनी, ती कशासाठी घेतली, त्याचा उद्देश काय होता ते विसरलेत बहुतेक। आणि ती जमीन नुसती असून पडून उपयोग काय, त्या जमिनीवर काय केले त्यांनी, काय नाही केले, आतापर्यंत त्यांनी काही यादी बनवली का, त्याच्यावर वृद्धाश्रम करण्यासाठी कोणाशी संपर्क केलाय का, काय म्हणजे जर गोरगरीब कलावंतांना द्यायची असेल तर त्या गोरगरीब कलावंतांची काही नावं फायनल केलीत का, काही केलेलं नाही। कशासाठी जमीन घेतली, 6 वर्ष झाले तुम्ही काही केलं नाही त्यावर। विरोधकांनी काय कुरघोडे केले आणि विरोधकांनी काम काय करून दिलं नाही। तुम्ही तुमच्या एफडी मोडून प्रॉपर्ट्या केल्या म्हणता आणि विरोधकांनी तुम्हाला कुठे अडवलं होतं, त्यांनी उडवली म्हणजे काय केलं, म्हटलं असं काय आम्ही केलंय का बचाव तुम्ही काही केलं नाही म्हणून तर आम्हाला यावं लागलं ना। तुम्ही काम केलं असतं चांगलं तर आम्ही कशाला आलो असतो। तुम्ही जर दिलेल्या शब्दाप्रमाणे 1.5 वर्षात गोखलेंच्या जागेवर गोखलेंचं स्वप्न पूर्ण केलं असतं तर आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागला नसता, आम्ही नाही निवडणुकीत उभं राहिलो नसतो। तुम्ही गोरगरीब कलावंतांना घरं दिली असती, प्रत्येकाच्या हाताला काम मिळवून दिलं असतं तर हा प्रश्न उद्भवला नसता ना। मी निवडून आल्यानंतर काय करणार, आम्ही निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम महामंडळाच्या नावावर जी विक्रम गोखलेंनी जमीन दिलेली आहे तिथं विक्रम गोखलेंचं स्वप्न साकार अगोदर आम्ही त्या गोरगरीब कलावंतांना तिथं घरं देणार। आता त्या जागेत किती घरं होतील, काय होतील, अनेक बिल्डर संधान साधू देत की जर जागा आहे तर आम्ही तिथे प्रोजेक्ट करतो। यांना कसे बिल्डर मिळत नाहीत, काय मिळत नाही यांना, यांच्या काय अशा मागण्या की ते आतापर्यंत झालं नाही। राजकीय हस्तक्षेप आहेच, याच चालूच आहे, सुरुवातीपासून आहेच आहे। आता तुम्ही बघा समर्थ पॅनल मध्ये तुम्ही बघा ना कोण कोण आहेत आणि दुसऱ्या परिवर्तन पॅनल मध्ये कोण कोण आहेत, सुशांत शेलार कुठल्या पक्षाचे आहेत, आनंद काळे कुठल्या पक्षाचे आहेत, बघा तुम्ही। मी भाग्यश्री देसाई, मी अभिनेत्री आणि निर्माती म्हणून ह्या संघाला यांच्या संपूर्ण पाठिंबा आहे माझा। कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये चित्रपट महामंडळामध्ये काय काय चाललं आहे हे मला सगळं जवळून मी पाहिलेलं आहे आणि त्यामध्ये बदल होणं अतिशय आवश्यक आहे। आणि त्यासाठी हे सगळे जे नवीन लोकच म्हणेन मी, कारण ते नवीन हुरपानी नवीन उत्साहाने ते आता कामाला लागलेले आहेत आणि मला खात्री आहे की हे सगळं अतिशय चांगल्या पद्धतीने जर झालं, निवडणुका ते जिंकले तर खूप ते ह्याच्यामध्ये बदल घडू शकतील आणि सगळ्या सभासदांना, चित्रपट महामंडळाचे जेवढे काही सभासद आहेत त्या सगळ्यांना माहिती झालं आहे की सध्या तिथे काय चाललं आहे, त्यामुळे तिथे परिवर्तन होणं ही आवश्यक आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे आणि म्हणून मी त्यांना पाठिंबा देते। हो, म्हणजे मी म्हणलं तसं की जिथे त्यांच्या लक्षात आलं, कारण आम्ही वारंवार आमचा विरोध दर्शवत होतो प्रत्येक झालेल्या घटनांना आणि म्हणजे क्लीन आणि क्लिअर इमेज पाहिजे अशा मताची मी असते पहिल्यापासून, ते होत नव्हतं आणि आमचं मत आम्ही बोलून दाखवल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आता इलेक्शनमध्ये आपल्याला ही बाई मत देणार नाही आहे। त्यामुळे त्यांनी माझं निर्माती म्हणून आणि अभिनेत्री म्हणून असं दोन्ही ठिकाणी जे सभासदत्व होतं ते त्यांनी रद्द केलेलं आहे
आणि हा फक्त माझा इश्यू नाही आहे. माझ्यासारखे असे अनेक कलाकार, निर्माते, दिग्दर्शक पण आहेत की ज्यांची नावं त्यांनी वगळलेली आहेत. हो, सुहासिनी देशपांडे त्या 2-3 वर्षापूर्वी गेल्या, 2 वर्षापूर्वी. नंतर आपले संतोष चोरडिया एकापात्री कलाकार 2 वर्षापूर्वी गेले. धमा मिराजदार सरांना जाऊन तर आता किती वर्ष झाली. ज्योती चांदेकर मॅडमही गेल्यात. म्हणजे ह्यांची नावं तिथे मृत म्हणून आहेत अजूनही. म्हणजे हे मृत झालेत पण त्यांची नावं आहेत. आणि आता त्यांच्या नावाने जर कोणी जिवंत तिथे आहेत त्यांची मतदान नाहीयेत. जे आणि मृत हां, आहेत ते त्यांची. जिवंत आहेत त्यांची नाही आहेत, जे मृत आहेत त्यांची नावं आहेत. त्यांच्या नावाने आता ते कोण मतदान करेल काही सांगता येत नाही.